प्रत्येक व्यक्तीचे निसर्गाशी नाते जडलेले आहे, तरी देखील दिवसेंदिवस आपल्या पारंपरिक नैसर्गिक वास्तव्यापासून आपण फारकत घेत आहोत। मागील काही दशकांपासून पर्यावरणावर अनेक आघात झाले आहेत। निसर्ग नियमाच्या पलीकडे जाऊन माणसाने आपली प्रगती साधली आहे। औद्योगिक उत्क्रांतीच्या या कालचक्रातून माणसाने फक्त विनाश ओढवून घेतला आहे। त्यामुळे मागील काही वर्षांपासून पर्यावरणात बदल झाल्याचे जाणून येत, कदाचित यामुळे धरणीकंप, चक्रीवादळ, ढगफुटी, महापूर, सुनामी यांसारखे संभाव्य विनाशी धोक्यांना सामोरे जावे लागत आहे। अशा नैसर्गिक प्रकोपाच्या संभाव्य धोके लक्षात घेऊन योग्य ती उपाययोजना करण्याची वेळ आता आली आहे। आतापासूनच पर्यावरण रक्षणाची गरज ओळखून शेतकरी, पर्यावरण प्रेमी, पर्यावरण रक्षक आदींच्या सहकार्याने पर्यावरण जागृती केली जात आहे। परिवर्तन समूह, बहुउद्देशीय संस्था आणि HDFC बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिवधनुष्य उचलले आहे। याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांना मोफत फळझाडांचे वाटप केले जात आहे। याकरता परिवर्तन समूह, बहुउद्देशीय संस्थेकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले जात आहे। पर्यावरण संवर्धनात शेतकऱ्यांमध्ये एक जागृती निर्माण झाली पाहिजे। पर्यावरण संवर्धनासोबतच शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळावा, त्यांचे जीवनमान उंचावण्याकरता आंबा, चिंच, जांभूळ, पेरू व बांबू या झाडांचे वाटप करण्यात येत आहे। परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्थेकडून एक फॉर्म भरून घेतला जातो। त्यानंतर संबंधित शेतकऱ्यास 50 फळझाडांची रोपे मोफत दिली जातात। यापूर्वी परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्थेकडून 50,000 फळझाडांची रोपे वाटप करण्यात आली आहेत। दुसऱ्या टप्प्यात आणखी 40,000 फळझाडांची रोपे वाटप करण्यात येणार आहेत। यासाठी सोलापूर आणि परिसरातील जवळपास 200 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून फळझाडांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्थेच्या प्रमुख अमृता अकलूजकर यांनी दिली। शहराचं जे वातावरण आहे किंवा जे तापमान आहे जे दिवसेंदिवस वाढत जात आहे, हे तापमान आपण कोणत्या पद्धतीने कमी करू शकतो याचा एक छोटासा प्रयत्न आपण आता जे फळझाडांचं वाटप करत आहोत त्याच्या माध्यमातून करत आहोत। तसेच या फळझाड वाटपामागे दुसरा उद्देश असा आहे की जी फळझाडं तुम्हाला दिली जाणार आहेत, या फळझाडाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ती फळं विकल्यानंतर संस्थेच्या माध्यमातून थोडासा आर्थिक हातभार लागावा, शेतकऱ्याचं जीवनमान थोडंसं सुधारावं, हा आमचा त्यामागचा प्रयत्न आहे। तर झाडं वाटप झाल्यानंतर मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करते की या झाडांची आपल्याला जोपासना करायची आहे। तुम्ही म्हणजे माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने या झाडांची जोपासना करू शकता याची मी खात्री बाळगते। परिवर्तन समूह संस्थेकडून ज्या शेतकऱ्यांना ही झाडं वाटली जातील त्याचा आपण प्रत्येक 4 महिन्याला फॉलोअप ठेवतो। 4 महिन्यानंतर या झाडांची स्थिती काय आहे, ती कशी वाढली, याचा असा पाठपुरावा आम्ही तुमचा पुन्हा 3 वर्ष करणार आहोत। तर पुनश्च मी लाभार्थी शेतकऱ्यांना विनंती करते की ज्या वेळेला तुमच्याकडे आमचा स्टाफ या झाडांची तपासणी करता त्या झाडांची वाढ कशी झालेली आहे हे बघण्याकरता येईल, तेव्हा तुम्ही त्यांना सहकार्य करावं। या पर्यावरण संवर्धन उपक्रमात सामाजिक वन विभागाचे वनक्षेत्र अधिकारी रघुनाथ कांबळे, जगदीश बिडकर, भारत अकलूजकर, संजय क्षीरसागर, बबिता दुपारगुडे, राज लामथुरे, मनीष काटे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले। हा उपक्रम अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे।